तर मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला होता गणित भाग 1 12वीच्या पुस्तकातले 3 प्रश्न सोडवले होते एक्सरसाइज 1.1. तर आता 3 प्रश्न झाले आणि आपला चौथा प्रश्न असा, 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. या प्रश्नामध्ये पहिले तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये असं म्हटलं आहे पहिले तर बघा की प्रश्न स्टेटमेंट आहे की नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण माहीत केला होता स्टेटमेंट म्हणजे. आता स्टेटमेंट असल्यावर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं होतं ते ट्रू आहे की फॉल्स आहे. तर चौथा प्रश्न असा म्हणत आहे की 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. हा 0, तर आपण शीटवर बघू 0 तर चौथा प्रश्न असा म्हणत आहे 0 इज कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे ए प्लस बी आय हे असते कॉम्प्लेक्स नंबर. तर याच्यात 0 म्हणजे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे असा तो प्रश्न आपल्याला सांगून राहिला. तर याचा मतलब 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, कारण ए इक्वल्स टू 0 पकडला, बी इक्वल्स टू 0 पकडला, 0 प्लस 0 आय तर आपल्याला मिळते 0 म्हणजे 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर आपला हा चौथा चौथा प्रश्न ट्रू आहे. ठीक आहे, प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. तर हे कसं ना, हे स्टेटमेंट नाही आहे, कारण की आपल्याला माहीत नाही पता नहीं चल रहा कि ये ये स्टेटमेंट ट्रू है कि फॉल्स है. ये उसी का ऑर्डर बता रहा है, इसलिए अपने को पता नहीं चल रहा ट्रू और फॉल्स है. तो आपण याला स्टेटमेंट म्हणजे चौथा पाचवा प्रश्न स्टेटमेंट नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. आणि आता सहावा प्रश्न असा की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे ज्यांचे दोन दोन बाजू सिमिलर असतात त्याला म्हणतात कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ठीक आहे. तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर हो, तर समजा याच्या याच्या अँगल बरोबर आहे तर ते सिमिलर असतात. आता सातवा प्रश्न असा एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स. आता समजा आपण एक्स इज इक्वल टू या आपण इथं पुट करून राहिलो, एक्सच्या जागी 1 पुट करून राहिलो. 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. ठीक आहे. तर इथं काय होता, एक्स इज इक्वल टू 1 हे 1 बरोबर येऊन राहिला, इक्वल येऊन राहिला. 1 इक्वल्स टू 1 होते ते इक्वल आहे. पण जेव्हा आपण एक्स इक्वल टू 2 पुट करू, 4 इन 2 टू द पॉवर 4 2 टू द पॉवर 2 इक्वल्स टू 2 म्हणजे 4 इक्वल्स टू 2 4 इक्वल्स टू 2 हे इक्वल आहे का? नाही. म्हणजे हा स्टेटमेंट ट्रू पण आहे किंवा हा स्टेटमेंट ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. म्हणजे हा स्टेटमेंटच नाही. आपल्याला माहीत नाही पडतात ट्रू आणि फॉल्स नाही. एक पाहिजे ना आपल्याला, दोन्ही आहे म्हणून हा स्टेटमेंट फॉल्स आहे. स्टेटमेंटच नाही.